सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये सध्या संपूर्ण शहरात खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहेत। रस्त्यांचे कामं सुरू आहेत। मात्र हे कामं सुरू असताना सर्वसामान्य नाशिककरांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। कारण ज्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी सूचना फलक किंवा बॅरिकेडिंग करण्यात आलेलं नव्हतं। महापौर आणि उपमहापौर यांनी काल थेट रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारला आणि आज आपण दृश्यांमध्ये बघतोय की किमान ज्या ठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचे महापालिकेचे सूचना फलक जे आहेत ते या ठिकाणी लावून ठेवण्यात आलेले आहेत। उपमहापौर विलास शिंदे हे स्वतः या संपूर्ण भागात पाहणी करत आहेत। कालपासून आपण आणि महापौर परिसराची पाहणी करतायत। नाशिक शहरात ज्या ज्या ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेत त्या ठिकाणी पाहणी करतायत। प्रचंड मनस्ताप नाशिककर सहन करतायत। काय आपले आदेश असणार आहेत? नक्कीच या ठिकाणी जर आपल्याला सांगायचं झालं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून हजारो करोड रुपयाचे कामं नाशिक शहरामध्ये आजमितीत सुरू आहे। विकास हा प्रत्येकाला हवा आहे, परंतु विकास करत असताना सामान्य नागरिकाचा जीवाची हमी आणि त्या सगळ्यांना रस्त्याने जात असताना वापर होत असताना सुरक्षितता फार महत्त्वाची आहे। या महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आम्हा सर्वांना सूचना आहेत की कामं हे दर्जेदार झाले पाहिजे, परंतु टिकाऊ झाले पाहिजे, परंतु त्याचबरोबर शहरातल्या नागरिकांची सुरक्षिततासुद्धा आपली ही जबाबदारी आहे। आज जर आपण बघितलं तर या शहरामध्ये धुळीचं साम्राज्य झालेलं होतं। काल परवापासून त्या ठिकाणी महापौर, मी स्वतः आणि महानगरपालिकेचे अधिकारी ज्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचे कामं या ठिकाणी सुरू होताना दिसलेले, कामं सुरू असताना कुठलीही त्या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली नाही। नाशिक महानगरपालिकेने जे काही नियम अटी शर्ती ह्या वर्क ऑर्डरमध्ये असतील किंवा ॲग्रीमेंटमध्ये असतील त्याचं कुठेही पालन होताना आपल्याला दिसत नव्हतं। मनमानी कारभार सुरू होता, परंतु काल या ठिकाणी आम्ही ज्या काही सुरुवात केली आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यातली त्यात आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून या गोष्टीला एक चालना मिळाली आणि तात्काळ हा जर आपण बघितलं असेल तर ही सुरुवात झालेली आहे। बोर्ड लावलेले आहेत, बॅरिकेडिंगच्या पद्धतीने केलेले आहेत, झेंडे लावलेले आहेत, जेणेकरून या ठिकाणी जो नागरिक प्रवास करतो आहे तर प्रवास करताना त्याच्या निदर्शनास येईल की या ठिकाणी काम सुरू आहे, हे किमान त्या नागरिकांच्या लक्षात आलं पाहिजे। उपमहापौर साहेब, मात्र शहरात या सगळ्या कामांमुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो नाशिककरांना करावा लागतोय। अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस नाही आहेत, काही ठिकाणी अशा पद्धतीचे बॅरिकेडिंग नाही आहेत। आपण आज देखील काही सूचना देणार आहात का? नक्कीच आम्ही जोपर्यंत शेवटच्या जिथं काम सुरू आहे त्या ठिकाणी महापौर असेल, मी असेल आणि आमचे प्रशासनातले अधिकारी असतील यांना सोबत घेऊन जाऊन ज्या ठिकाणी अशा चुकीच्या पद्धतीने कामं चालू आहेत ज्यांचा त्रास या सर्वसामान्य नाशिक शहरातल्या नागरिकाला होतो। आम्ही सुद्धा नाशिक शहरातले एक नागरिकच आहोत, परंतु ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीने काम जर होत नसेल, नियमांचं उल्लंघन होत असेल, त्या नियमांचं उल्लंघन होता कामा नये आणि जे कोणी नियमाचं उल्लंघन करतील त्यांना नक्कीच त्या ठिकाणी मला असं वाटतं की ज्या काही सूचनांचं पालन होत नसेल त्यामुळे त्यांना नियमबाह्य काम केल्याच्या हा ठपका ठेवून त्यांना सूचना देण्यात येतील, नोटीस काढण्यात येईल, पॅनल्टी करण्यात येईल आणि त्याही पलीकडे जर ऐकलं नाही तर मला असं वाटतं प्रशासन सांगून त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। कारण ही धूळफेक आहे, ही धूळफेक ही सहन केली जाणार नाही। ब्लॅकलिस्टेड केलं जाईल ठेकेदारांना जे नियमांचं पालन करणार नाहीत। आणि आज आपण बघतोय कालपासून महापौर उपमहापौर शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये या सगळ्या कामांची पाहणी करतायत। नेमके नियम पाळले जात आहेत की नाही याची पाहणी जी आहे ती उपमहापौरांकडनं केली जाते। आणि आज फरक आपल्याला असा दिसतोय की अनेक भागांमध्ये या ठिकाणी सूचना फलक लागलेले आहेत, बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत, अशा पद्धतीचे लाल झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून अपघात होणार नाहीत, वाहतूक कोंडी होणार नाही आणि नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर हा दौरा देखील असाच चालू राहणार आहे। अधिकारी जे नियमांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा देखील महापौर उपमहापौरांकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।